जया टॉक फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये अगदी आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चौपट फुलणारा हा पापड अगदी तोडून सुद्धा दाखवते. हातावर क्षणभरातच त्याचा भुगा होतो बघा. मी फक्त दोन्ही हात जवळ घेतले की त्याचा भुगा सुद्धा झालाय आणि बिलकुलही तेलकट झाला नाही. अशा प्रकारे बनवा, हा पापड नक्कीच चौपट फुलेल. व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत. ह्या टिप्स अगदी महत्त्वपूर्ण आहेत. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला तर पापडाचे बारकावे कळणार नाही. व्हिडिओ पूर्ण पहा, बारकावे लक्षात येतील. 2 वाट्या पोहे घेतले. हे पोहे मी स्वच्छ चाळून घेतले, म्हणजे त्यामध्ये काही बारीक धूळ माती असेल तर निघून जाते. साधे पोहे घेतलेत, ज्याने आपण कांदा पोहे बनवतो हेच पोहे घ्यायचे. हे पोहे चांगले कडक होईपर्यंत भाजायचे. सतत एकसारखं हलवत 3 ते 4 मिनिटं हे सर्व पोहे भाजून घ्यायचे. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये परफेक्ट हे पोहे भाजून होतात. हे बघा, आता हे थंड करून घेतलेले पोहे आहेत. अगदी हातावर आल्हाद असा चुरा होतोय तर समजून घ्यायचे हे पोहे अगदी परफेक्ट भाजलेले आहेत. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे काढून घ्यायचे. सर्व पोह्यांचं अगदी बारीक पीठ करून घ्यायचं. जसं गव्हाचं पीठ बारीक असतं तशाच प्रकारे पोह्यांचं पीठ सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. जर जास्त प्रमाणात पोहे असतील गिरणीमध्येच दळून आणायचे. मिक्सरच्या भांड्यातलं सर्व पीठ एका छोट्या डब्यामध्ये काढून घेते. पिठाचा अंदाज कळेल व पाण्याला किती आधण ठेवायचं ह्याचा अंदाज सुद्धा कळेल. आता हे सर्व पीठ एका डब्यात काढून घेते. अगदी अशाच प्रकारे पिठाचा अंदाज करायचा, त्यानुसार पाणी आधणासाठी ठेवायचं. त्याने तुम्ही 1 किंवा 2 किलोचे सुद्धा परफेक्ट पापड करू शकता. डब्यातलं पीठ कढईत काढून घेतलं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. वाळवणीचा पदार्थ बनवताना थोडं मीठ कमी टाकायचं. 2 चमचे लाल तिखट घालायचं आणि त्याचबरोबर पापड खार 1 चमचा, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हे सर्व एकत्र चमच्याने मिक्स करून घ्यायचं. अगदी सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मिक्स झालं की लाल तिखट, पापड खार आणि मीठ एका ठिकाणी राहणार नाही. सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याचबरोबर हे सर्व मिक्स करून झालं की पाण्याला आधण सुद्धा ठेवायचं. 1 डबा पोह्याच्या पिठासाठी बरोबर 2 डबे इतकं पाणी टाकायचं. त्याच डब्याने मी 2 डबे इतकं पाणी मोजून टाकलं की पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट होतं. त्यामुळे पाणी मोजून घेतलं आणि पाणी अगदी खळखळीत उकळेपर्यंत आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि हे उकळल्यानंतर पूर्ण अल्हाद चिमट्याने उचलायचं. सर्व पाणी पोह्यांच्या पिठामध्ये ओतून घ्यायचं. अगदी उकळतं पाणी घातल्यानंतर सुद्धा वाटतंय का हे जास्त पाणी झालं असेल, पण बिलकुलही जास्त पाणी नाही झालेलं. एकदम परफेक्ट असं पाणी झालेलं आहे. दुप्पट पाणी घेतलं का पोह्यांसाठी परफेक्ट होऊन जातं. आता हे सर्व पीठ एका चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर जर तुम्ही पातळ पोहे वापरले तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी लागेल. गरम गरम पाणी ओतलंय त्यामुळे चटका सुद्धा बसत होता. त्यामुळे काळजीपूर्वक हे पीठ मिक्स करायचं. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं अगदी थंड होईपर्यंत बाजूला ठेवायचं झाकून. 15 ते 20 मिनिटानंतर अशा प्रकारे मस्त घट्ट होतं हे पीठ. चांगलं मळून घ्यायचं. आता हे सर्व पीठ एका पिशवीमध्ये भरणार मी आणि पिशवीमध्ये घालून पूर्ण मळून घेणार. सुरुवातीला जितके पापड बनवायचे आहे तितकं पीठ मळून घेते. म्हणजेच एकटे जर बनवायला असेल तर वेळ लागतो. त्यामुळे हे पीठ जर थोडं जरी सुकलं तर पापड व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे एका स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशा प्रकारे सर्व पीठ मळून घ्यायचं. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर मळलं तर हाताला चिटकत नाही पीठ आणि पिशवीला सुद्धा चिटकत नाही. हे बघा, अशा प्रकारे बिलकुलही पिशवीला चिटकलेलं नाही. तुम्हाला दाखवते. अगदी मऊसूत होईपर्यंत हे पीठ आपल्याला पिशवीमध्ये मळून घ्यायचंय. म्हणजे अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत असा पापड तयार होतो. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात हे मळण्यासाठी. काही जास्तीचा वेळ लागत नाही. अशा प्रकारे हे पीठ काढून हे बघा मस्तपैकी हातावर मळून घ्यायचे. जेव्हाही आपल्याला पापड बनवायचा आहे तेव्हा हातावर अशा प्रकारे मळून अशी लाटी बनवायची. तेव्हा हा पापड अगदी परफेक्ट तयार होतो. अशा प्रकारे सर्व लाट्या मी हातावर बनवून घेतल्या आणि एक-एक करून अशा डब्यामध्ये ठेवल्या आणि ह्या सर्व लाट्या बनवून सुद्धा डब्यात ठेवल्यानंतर ह्या सुद्धा गार होता कामा नये. गार किंवा अशा थंड झाल्या, त्या कोरड्या झाल्या तर त्या तडकतात. त्यामुळे मी या डब्याला झाकण लावून ठेवणार किंवा पिशवीत ठेवणार. पिशवीत ठेवले तरी चालतात. म्हणजे जास्त वेळ नरम लाट्या राहतात आणि अगदी पापड बनवायला सॉफ्ट राहतात. त्यामुळे अशा प्रकारे डब्यात ठेवायचं. जेव्हा पापड बनवायचा आहे तेव्हा हातावर ही लाटी मळून घ्यायची. त्यानंतर अशा प्रकारे चपटी करून तांदळाचं कोरडं पीठ लावून मस्त लाटण्याने लाटून घ्यायची. हा एक प्रकार आहे. अशा प्रकारे जर लाटलं
तर हे पापड पटकन वाळतात. अगदी सावलीमध्ये वाळवले तरी संध्याकाळपर्यंत परफेक्ट वाळतात. अशा प्रकारे मस्त पीठ लावून लाटण्याने सुद्धा लाटू शकता. दुसऱ्या प्रकारे सुद्धा लाटू शकता. पोलपाटावर एक प्लास्टिक ठेवून त्यावर पिठाचा गोळा ठेवून त्यावर एक प्लास्टिक ठेवून प्लेटने सुद्धा प्रेस करून असा पापड तयार होतो. जितकं जोरात प्रेस करणार तितका मोठा पापड तयार होणार. आता जर हा पापड जास्त प्रेस देऊन सुद्धा मोठा झाला नाही तर लाटण्याने सहज लाटायचा. अशा प्रकारे मस्त पापड तयार होतो. असा सुंदर पापड तयार होतो, मस्त पातळ पातळ. पापड बनवताना प्लास्टिकला बिलकुलही तेलाचा एक थेंबही न लावता इतका सुंदर असा पापड तयार होतो. फक्त वाटल्यास थोडंसं पीठ लावून हा पापड लाटायचा. अगदी परफेक्ट असा पापड तयार होतो. वाटल्यास तुम्हाला पीठ लावून जर पापड आवडत नसेल तर काही हरकत नाही. फक्त तुम्ही प्लास्टिकवर जेव्हा तुम्ही पापड बनवता त्यावेळेस जो प्रेस आपण प्लेटवर द्यायचा तो जास्त जोरात द्यायचा, म्हणजे मोठे मोठे पापड तयार होतात. हे बघा, हा सुद्धा लाटून छान पापड तयार झाला. माझ्याकडे अशा प्रकारची मशीन आहे. त्यावर सुद्धा वर खाली प्लास्टिक ठेवून असा पापड मस्त प्रेस द्यायचा. जास्त प्रेस द्यायचीही गरज नाही पडत आणि इतका सुंदर असा मोठा पापड तयार होतो. वाटल्यास तुम्हाला ह्यापेक्षाही मोठा पापड हवा आहे तर मोठी लाटी घेऊ शकता. असा मस्त पापड तयार झालाय बघा. तेलाचा एक थेंबही न लावता इतका सुंदर हा पापड तयार होतो. अशा प्रकारे हे सर्व पापड मी मस्त करून घेतले. अगदी काही वेळ लागत नाही, फक्त प्रेस करायचं. अशी मशीन असेल तर परफेक्ट तयार होतात हे पापड. अगदी हे सर्व पापड मी सावलीमध्ये एक दिवस वाळवले, त्यानंतर उन्हात वाळवले. उन्हात कडक वाळवले, कारण उन्हाने आपल्या पापडांना जीवनसत्व मिळतं आणि त्यामुळे हे पापड वर्षानुवर्ष टिकतात. अगदी वर्षभर खराबही होत नाही, त्यामुळे उन्हात वाळवले जातात. अगदी त्याची शायनिंग सुद्धा दुप्पट झालेली आहे. बघा किती सुंदर असा पापड झालाय. चला तर मग तळून बघूया. अगदी मस्त एक पापड तेलामध्ये सोडला. हा बघा मस्त असा दुप्पट फुललेला हा पापड अगदी परफेक्ट झाला आहे. हां, तर मग कोकण भागामध्ये अगदी रायगड जिल्ह्यामध्ये असे हे पोह्यांचे पापड बनवले जातात, कारण त्या ठिकाणी तांदळाचे पीक जास्त घेतले जाते. अगदी उभी मुंबई सुद्धा पोह्यांचे पापड मनसोक्त खाते. अशाच प्रकारे हे पोह्यांचे पापड अगदी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे पापड बनवा तर परफेक्ट होतील. चला तर मग अशाच प्रकारे परफेक्ट बनलेले पापड हे अगदी चौपट फुलणारा हा पापड तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बिलकुल सुद्धा तेलकट झालेला नाही. अशाच प्रकारे जर कमी तेलकट पापड होणार असेल तर कोण बनवणार नाही. चला तर मग पटकन बनवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.